पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे व नगरसेवक सुनील बहिरा यांच्या प्रयत्नाने पनवेल येथील प्रख्यात विकासक कल्पतरू शरियन्स यांच्या वतीने 1.5 कोटी रुपयांच्या निधीतून तक्का येथील गाडी नदीच्या आसपासच्या परिसरात अद्ययावत उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे। या उद्यानाचे भूमिपूजन गुरुवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे व नगरसेवक सुनील बहिरा यांच्या प्रयत्नाने पनवेल येथील प्रख्यात विकासक कल्पतरू शरियन्स यांच्या वतीने 1.5 करोड रुपये निधीतून तक्का येथील गाडी नदीच्या आसपासच्या परिसरात अद्ययावत उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे। या उद्यानाचे भूमिपूजन गुरुवारी आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, बीजेपीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, शेका पक्षाचे सहसचिव नितीन पाटील, नगरसेवक रमेश कुडेकर, प्रदीप जाधव, मनोहर म्हात्रे, सिद्धिका पुंजानी, शेका पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा श्वेता बहिरा, झेडपी सदस्य राम भोईर, कल्पतरूचे डायरेक्टर भुजबळ, आटले, मलिक, पालिकेचे अधिकारी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार विवेक पाटील म्हणाले की आजच्या स्वार्थी युगामध्ये प्रत्येक नेता आपल्या स्वार्थाचाच विचार करीत आहे, परंतु माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी कल्पतरू शरियन्सकडे शहराच्या विकासाची मागणी केली आहे। माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांच्या कल्पनेतनं ही गार्डनची योजना साकार झाली। ज्यावेळेस कल्पतरूचं नगरपालिकेकडे मंजुरीसाठी प्रस्ताव आला आणि जेव्हा नगराध्यक्ष जय म्हात्रे असताना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्या शहरासाठी तुम्ही काय देणार आहात हे पहिल्यांदा सांगा, कारण हल्ली राजकारणात आमच्यासाठी काय देणार ते विचारतात, पण नगराध्यक्ष जय म्हात्रे आणि शहरासाठी काय देणार विचारतात। मला वाटतं आपणच त्यावेळेस तुम्हीच होते, त्यावेळेस तुम्ही सांगितलं आम्ही शहरासाठी एक सर्वात आजपर्यंत शहरामध्ये नाही आणि आजपर्यंत राज्यामध्ये नगरपालिकांमध्ये जेवढी चांगली गार्डन नसेल एवढी चांगली गार्डन बनवून देऊ हे त्यांनी 5 वर्षापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं होतं। ते आज आश्वासन या ठिकाणी पूर्ण करण्याचा सुरुवात झालेली आहे। 1.5 कोटी रुपये खर्च करून ही गार्डन तयार होणार आहे। काही लोक बोलतात 1 कोटी आम्ही दिलेले घेतले नाही, 1 कोटी दिले नाही आम्ही घेतले नाही असं सांगतात, पण अरे आमच्याजवळ कल्पतरू सारखे 1.5 कोटी देणारे भरपूर आहेत की पनवेलचा सगळा विकास आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करू शकू आणि आज 1.5 कोटीची गार्डन या ठिकाणी होत आहे। 1 वर्षाच्या आत ही गार्डन पनवेल मधल्या जनतेला वापरासाठी खुली होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी यांचा 41वा वाढदिवस बुधवारी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त सुकापूर येथे अभिष्टचिंतन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सुकापूर ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ भोपी यांचा 41वा वाढदिवस बुधवारी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त सुकापूर येथे अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सरपंच एकनाथ भोपी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शेका पक्षाचे तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, नगरसेवक अशोक शेळके, फेडरेशनचे अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत आदी मान्यवरांसह एकनाथ भोपी यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुकापूर गावातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्रख्यात गायक एकनाथ माळी यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। एकनाथ
एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला सारा गडबड झालाय एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला सारा गडबड झालाय एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला सारा गडबड झालाय एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला सारा गडबड झालाय एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला सारा गडबड झालाय एकनाथ भोपीच्या वाढदिवसाला सारा गडबड झालाय। चेकवर बनावट सही आणि स्टॅम्प मारून 7 लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या 5 आरोपींना कोपरखेरणे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी कोपरखेरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोपरखेरणे येथील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून चेक चोरीला गेले होते। या चेकद्वारे आरोपींनी व्यापाऱ्याच्या खात्यातून जवळपास 7 लाख रुपये काढले। याबाबत व्यापाऱ्याने कोपरखेरणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर अधिक तपासात पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमरजीत चौहान, जाहीर काझी, शिवा गोंडा, रमेश मोहन व ईश्वरराव नायडू असे असून या सर्व आरोपींवर भारतीय संविधान कलम 420, 464, 380, 465, 468 इत्यादी नुसार कारवाई करण्यात आली आहे। तसेच पोलीस या आरोपींविषयी अधिक तपास करीत आहेत। नेरूर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास 2 युवकांनी एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून द्विगुण हत्या केल्याची घटना घडली आहे। हे हत्याकांड आपापसातील वादामुळे घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। नेरूर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री 11:15च्या सुमारास 2 युवकांनी मिळून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर स्थानिकांनी या हत्येसंबंधी पोलिसांना कळवले। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी इसमाला डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। मृत इसमाचे नाव दयादारा पवार असे असून फरार आरोपींची नावे सत्यपाल व अनुज अशी आहेत। फरार आरोपी अमरावती येथील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे। घटनास्थळी उपस्थित आमच्या प्रतिनिधींनी मृत व्यक्तीविषयी एका महिलेशी बातचीत केली। तिचे म्हणणे होते की मृतक व्यक्ती भटक्या समुदायातील आहेत व आपसी वाद झालेले सर्व व्यक्ती दारूच्या नशेत होते। कब से नहीं पैसा लेने को आई थी मैं। अच्छा। वो उसके पर 1800 है, उसका 1700 था, 1600। हाँ। मेरा था 2000। वो पैसा लेने को आया तो ने झगड़ा बना दिया। तो किसने मारा ये बताइए, जो उसने मारा उसको? सत्यपाल नेत्रात भोसले। या हत्याकांडामधील एका आरोपीला तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पनवेल नगरपालिकेच्या वतीने पनवेल शहरात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। गुरुवारी 6 लाख रुपयांच्या निधीच्या माध्यमातून पनवेल येथील सावरकर चौक परिसरात आरसीसी गटारांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। पनवेल नगरपालिकेच्या वतीने पनवेल शहरात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत। गुरुवारी 6 लाख रुपयांच्या निधीच्या माध्यमातून पनवेल येथील सावरकर चौक येथे आरसीसी गटारांच्या कामाचे भूमिपूजन बीजेपीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नगरसेवक प्रदीप जाधव, रमेश गुडेकर आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी बाळासाहेब पाटील व रमेश गुडेकर यांनी विकास कामांविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। शिवसेना शेका, भाजप आणि रिपब्लिकन अशा महायुतीच्या सत्तेमध्ये आता आम्ही आहोत। त्याच्यामध्ये आता आमचे नेतृत्व नगराध्यक्ष संदीप पाटील करीत आहेत। त्यांच्या या कारकिर्दीमध्ये गटारांची जी अपुरी जी कामं राहिली, पावसामुळे काही गोष्टी राहिलेल्या होत्या, त्या पुऱ्या करण्याचे त्यांनी जे वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आज सावरकर चौक इथे गटाराचे काम करण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे आज उद्घाटन झालेलं आहे। आज आम्ही जे वचनबद्ध जे लोकांना आहोत की स्वच्छ आणि सुंदर पनवेलचा आमचा एक कटाक्ष आहे आणि त्या पद्धतीने आज सर्व शहराभर संकेत जावे आणि त्यातून आमची आता चांगली सुंदर कामं आम्ही आता करायला सुरुवात केलेली आहे। काही लोक त्याचा गैरफायदा घेऊन जे कामं होणार आहेत त्याच्या अगोदरच आज उद्या कामं होणार तर आज आंदोलन करून आज लोकांची दिशाभूल करीत आहे। त्यांना मला सांगणं आहे की आज ज्या तुम्ही जे काही गोष्टी करता त्या अशा केल्याने काय तुमचं मोठं अगदी लोकांना असं काय समजणार नाही। लोकांना माहिती आहे तुम्ही कुणाचे काय आहेत, ते कुणाच्या ताटाखालची मात्रा ते लोकांना सर्वांना माहिती आहे।
तर मला एवढंच या बाबतीत सांगायचं आहे की आज आमची जी कामं जी राहिलेली आहेत 2 महिन्याच्या अवधीमध्ये सगळे पनवेल शहरामधली जे अपुरी राहिलेली कामं पूर्णतः आम्ही काम करण्यास कटिबद्ध आहोत आणि पनवेल शहराचा विकास हा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने आम्ही खरोखरच चांगल्या पद्धतीने करू अशी आम्हाला आशा आहे। या विभागाचे नगरसेवक प्रदीप जाधव यांच्या मेहनतीने आणि इथल्या लोकांच्या मागणीनुसार हे मला असं वाटतं की या विभागातलं 4थं काम आहे। परवाच आपण या ठिकाणचं पेवर ब्लॉकचं काम सुरू केलेलं आहे। मागे ज्या ठिकाणच्या विभागात सोसायट्या आहेत त्याच्यानंतर परवा आपण एखादं स्वप्रे स्वीट मार्ट या ठिकाणी सिद्धिविनायक सोसायटी तिथून आपण एक आरसीसी गटाराचं कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे। 4 लाखाचं जे कामाचे जे कॉस्टिंग आहे आज हे जे काम आहे या बल्लाळेश्वराच्या या दूधपपेश्वरपासून ते या कॉर्नरपर्यंत जवळजवळ 5,91,000 म्हणजे जवळ 6 लाखाचं हे काम आहे। या ठिकाणी प्रदीप जाधव यांनी अतिशय मेहनत या ठिकाणी केलेली आहे। या विभागामध्ये आपण पाहताय की या ठिकाणी सावरकर चौकामध्ये एक आयलँड सुद्धा इथं बांधलेला आहे। केशवपती पतसंस्थेच्या सहकार्याने आणि प्रदीप जाधव यांच्या मेहनतीने या ठिकाणी एक अतिशय सुंदर असं इथं वाहतूक बेट आपण बघत आहात। त्याचप्रमाणे एक हायमास्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये लावला। या विभागामध्ये अतिशय लाईटची व्यवस्था फार कमी होती तेही चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय। असा अनेक पद्धतीने विकास या विभागामध्ये झालेला आहे। नेरूळ पोलिसांनी एका टँकर चालकाला अटक करून ताब्यात घेतले आहे। हा टँकर चालक पेट्रोल पंपावर डिझेल सप्लाय करण्याचे काम करीत होता, परंतु टँकर चालक त्या टँकरमधून डिझेल चोरी करत असल्याचे लक्षात आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे। डिझेल पेट्रोल पंपावर पोहोचवण्याऐवजी ते डिझेल रस्त्यातच काढून विकणाऱ्या टँकर चालकाला नेरूळ पोलिसांनी मुद्देमालासहित अटक केली आहे। हा टँकर कंपनीतून डिझेल भरून पेट्रोल पंपावर सप्लाय करण्यासाठी निघाला होता, परंतु हा डिझेलचा टँकर आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचलाच नसल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांचे म्हणणे होते की टँकरचा ड्रायव्हर टँकर रस्त्यामध्ये थांबवून डिझेलची चोरी करत होता। या दरम्यान रेशनिंग अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने रेशनिंग अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली व पोलिसांच्या मदतीने टँकर चालकाला अटक करण्यात आली असून डिझेलचा टँकर पोलिसांनी जप्त केला आहे। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिल कुमार यादव असे असून नेरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी याबाबत पत्रकारांना अधिक माहिती दिली। तसेच पकडण्यात आलेल्या आरोपीवर जीवनावश्यक अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। पकडण्यात आलेल्या डिझेलची किंमत 10 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। कंपनी से टैंकर भर के तुरंत वितरण के लिए जाना मांगता था। वो गया ना, गेट के सामने पार्किंग है, वो पार्किंग के वहाँ पे खड़ा करके ऊपर जो टैंक रहता है टैंक से पाइप डाल के टैंकर के टैंक में डालते हुए समय मिला। 200 लीटर लगभग निकाला है। कुल मिलाकर कितने के माल थे उसमें? वो कुल मिला के वो टैंकर पकड़ के वो 10 लाख का, वो 10 लाख तक माल है। रहने वाला तो है यूपी का और उसका नाम है अनिल कुमार यादव। पनवेल नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पालिका सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। या सर्वसाधारण सभेमध्ये पनवेल शहरात करण्यात येणाऱ्या विकास कामांविषयी चर्चा करण्यात आली व रस्ते, पाणी तसेच पनवेलकरांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 22 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत। पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी संपन्न झाली। पालिका सभागृहामध्ये आयोजित या सभेसाठी नगराध्यक्ष संदीप पाटील, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, मुख्य अधिकारी श्रीधर पाटणकर आदी सहित नगरसेवक, नगरसेविका, पक्षप्रतोद आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्वसाधारण सभेत पनवेलमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांवर चर्चा करण्यात आली। यावेळी जवळपास 22 करोड रुपयांच्या कामांची मंजुरी देण्यात आली। या विकास कामांविषयी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी विस्तृत माहिती दिली। सर्वसाधारण सभा येथे आयोजित केलेली होती आणि पनवेल शहराच्या दृष्टीने खरोखरच हा एक महत्त्वाचा दिवस होऊ शकेल, कारण आज 22 कोटीची कामं जवळजवळ याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये 4.5 कोटीच्या 3 शाळा म्हणजे तक्का, धाकटा खांदा आणि उर्दू शाळा येथे नव्याने, जुन्या ज्या इमारती आहेत त्या पाडून नव्याने इमारती तिथे बांधण्याचा आज जवळजवळ आधी आणि पुढील 4 ते 5 दिवसामध्ये एक सुसज्ज अशा या इमारतींचं कामाचं भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। यानंतर वर्षानुवर्षे जे रस्ते आणि खड्ड्यांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होत असते, पनवेल शहरातील रस्त्यांच्या बद्दल चर्चा आपले पनवेल नागरिक करत आहेत, त्यांचा एक दिलासा देण्यासाठी आम्ही एक पायलट प्रोजेक्ट म्हणा किंवा याच्यामध्ये डेरिंगमध्ये हा एक आयोजित आम्ही केलेला होता। 14 कोटी 50 लाख रुपयाचे 3 रस्ते आम्ही आज कॉन्क्रीट रस्ते करण्याचा याच्यातून मनोदय व्यक्त केलेला आहे। एक सर्वात पनवेल शहराच्या नागरिकांनी एक मी खास करून एक राजकीय बोलू नये, पण आज राजकीय बोलायची वेळ आलेली आहे
की काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी या ठरावाला विरोध केलेला आहे. ते तटस्थ आज उभे राहिलेले आहेत. वास्तविक पनवेल शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय होता की गेली 15 वर्ष ती कुठल्याही राजकीय सत्ताधाऱ्यांनी किंवा कुठल्या ज्यांनी नगरपालिकेवर सत्ता असेल त्यांनी कॉन्क्रीट रस्ते करायचं असं ठरवलं नव्हतं. तत्कालीन नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी 97 साली मार्केट यार्डचा रस्ता हा कॉन्क्रीट केला होता. त्याच्यानंतर कोणीही कॉन्क्रीटीकरणाचा प्रस्ताव घेतला नव्हता आणि आज तो या बॉडीने आम्ही 14.5 कोटीचे पनवेल शहरातील 3 महत्वाचे रस्ते आज आम्ही 14.5 कोटीचे मंजूर करून घेतलेले आहेत. आणि हा ठराव जेव्हा आम्ही मतास टाकला त्यावेळी काँग्रेसचे सर्व नादान नगरसेवकांनी यावर विरोध करून तटस्थ राहिलेले आहेत. वास्तविक एकीकडे त्यांनी जबाबदारी झटकलेल्या आहेत. सर्व नगरसेवकांनी सभापतीने राजीनामे दिलेले आहेत स्थायी समितीचे, म्हणजे नगरपालिकेच्या जनतेने त्यांना जो निवडून दिलेला आहे त्यांची जबाबदारी झटकून आज देखील वास्तविक त्यांनी या कामाला सपोर्ट करायला पाहिजे होता, त्याच्यावर चर्चा घडून आणायला पाहिजे होती, पण असं न करता त्यांनी विरोध केलेला आहे. तरी देखील या विरोधाला न जुमानता पनवेल शहरातील कॉन्क्रीटीकरणाचा रस्त्याचे प्रस्ताव आम्ही आज मंजूर करून घेतलेले आहेत. पुढील 1 वर्षामध्ये पनवेल शहरातील जनतेला एक सुसज्ज आणि चांगले टेक्नॉलॉजी लावलेले असे रस्ते पनवेल शहरातील कॉन्क्रीटीकरण रस्ते नागरिकांना बघायला मिळतील. गणेश उत्सव इतकाच नवरात्र उत्सव सुद्धा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. बुधवारपासून नवरात्र उत्सव सुरू झाला असून ठिकठिकाणी सार्वजनिक तसेच घरगुती घटस्थापना करून देवीची स्थापना करण्यात आली आहे. 9 दिवस महिला उपास तापास करीत देवीची मनोभावे पूजा करणार आहेत. पनवेल तसेच ग्रामीण भागातही घटस्थापना व देवीच्या मूर्तींची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या दांडियालाही सुरुवात झाली असून अबालवृद्ध दांडियाचा आनंद घेत आहेत. आपण पाहूया त्याची काही क्षणचित्रे. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com.